मंडळी तर हे पहा आता आपल्या लिफ्टिंग असल्यामुळे आम्ही आता लवकरच धारा काढणार आहे. तर आता 6:30 वाजले तर आता खुराक वगैरे मांडायचं काम चालू. खुराक मांडून आता लवकरच धारा काढणार आहेत आम्ही. पण आता आपली खुराक मांडून झाली लवकरच धारा काढणार आहे. तर आता मी गायाला खुराक वगैरे मांडून घेतलेली आहे आणि आता तोपर्यंत गायाला खुराक खाऊस तो दाखवते तुम्हाला आमची काय फजिती चाललेली आहे ती. आज आमची जास्तच फजिती झालेली आहे. तर तुम्ही पहा. तर आज आम्हाला इतके दिवस पाऊस नव्हता, त्या दिवशी थोडा पाऊस यायला लागला होता. हे पहा आज आम्हाला भरपूर असा चांगला पाऊस झाला आहे आणि आता रानात पण पाणी आमचे चांगले झाले आणि मस्त पाऊस झाला आहे. आणि आमच्या गाड्या आलेल्या आहेत आज 2 गाड्याची लिफ्टिंग आहे आणि 2 मोठ्या गाड्या आलेल्या आहेत. आणि आता ती आता लिफ्टिंगसाठी गाड्या येऊन थांबलेल्या आहेत. आता लिफ्टिंगला माणसं पण येणार आहेत भरण्यासाठी. तोपर्यंत आम्ही आता धारा वगैरे काढून घेणार इथं. आता आपली लिफ्टिंग सुरू होणार आहे. तर पावसाने पण लिफ्टिंग काय होणारच, कधी बी कशी पण होणारच. पण पावसाची खूप गरज होती आम्हाला. पाऊस आला ही खूप भरपूर आनंद झाला. कारण इतका म्हणजे असं भयंकर आबळ आलं होतं. असं वाटायचं किती पाऊस येईन. आम्हाला वाटलं लिफ्टिंग आज रद्द झाली तरी चालेल पण पाऊस यायला पाहिजे. आणि खूप आनंद झाला पाऊस आल्यामुळं. तर पहा आता आपल्या 2 गाड्या येऊन थांबलेल्या येतात. दोन्ही पण गाड्या तिथे लावलेल्या येतात. 2 गाड्या आणि लिफ्टिंगसाठी आता माणसं येणार इथं. आणि भरपूर असा पाऊस झाला आहे आम्हाला. पाहतो मी किती छान पाऊस झाला आहे. आणि रानात पण लगेच म्हणजे वातावरणच चेंज होतं. झाडं पण आमची अशी मस्त खुलले. तर आमचे गिन्नी गोल पूर्ण जळून चाललं होतं ती सुद्धा आज चांगलं असं म्हणजे खुललं आहे. ते पहा रानात असं चांगलं जास्त चिखल झाला आहे, चालायला सुद्धा येत नाही इतका मस्त पाऊस झाला आहे. आणि हे पहा आमचे झाडं पण किती खुलले. तर झाडांसुद्धा इतका आनंद झाला आहे ना. म्हणजे पहा एक पाणी म्हणजे एक अमृतच असतं. पहा किती छान असे झाडं खुलले. तर आणि पाण्याशिवाय काहीच नाही. पाणी हे अमृत असतं आणि आईचं दूध ते आईचं दूध असतं. तसं हे पावसाचं पाण्याशिवाय असं दुसरं किती पाणी घाला त्याचा काहीच उपयोग होत नाही. तर आज पाऊस झाला तर खूप म्हणजे खूप आनंद झाला आहे आम्हाला. शेतकऱ्यासाठी पाऊस म्हणजे एक वरदानच असतं. आणि आज लिफ्टिंग आम्ही रद्द झाली तरी चालेल असं वाटलं यायचं. पण पाऊस यायला पाहिजे. आभाळ आलं की असं वाटायचं आत्ता पाऊस व्हायला पाहिजे. झालाच आम्हाला चांगला पाऊस झाला आज. आता लिफ्टिंग पण होणार आहे. आता पाऊस पण उघडून गेलेला आहे. वातावरण आहे अजून पावसाचं. पण पाहता आज आमची भरपूर फजिती चालली. पण फजितीतून बी आम्ही आनंदी आहेत कारण की आम्हाला पाऊस आला आहे आज म्हणून. तर आता लिफ्टिंग सुरू व्हायला आता तोपर्यंत गायांनी खुराक खाऊन झाले की आता आम्ही घेणार धारा काढून. कारण की हे बारखाली वासरं येतं त्यांना पण पाजायला लागतं. मग लिफ्टिंगला उशीर होतो. आम्हाला दोघाला पण तिकडं थांबायला लागतं कारण त्यांना ते काटे वगैरे घेतले की ते टिपायला थांबायला लागतं. मला परत त्या लाईटी वगैरे बंद चालू करण्यासाठी तिथं थांबायला लागतं. लिफ्टिंगसाठी आम्हाला दोघांना पण तिकडं थांबावं लागतं. म्हणून आम्ही दूध लवकरच काढून घेणार येतं. आणि आपले वासरं पण ओरडतात मग त्यांना पण पाजायला लागतं. त्याच्यामुळं मग आम्ही लवकर आज धारा काढतोय. आणि स्वयंपाक वगैरे मी करून आनंद झाला आहे. मस्त वाटतंय. किती वातावरण बिन जास्त फजिती झाल्यामुळं आमची जास्त धावपळ चाललेली आज सगळी गडबड संघच पावसाची पण हे पण तरी बी आम्ही तेवढ्यातून बी शेतकरी. चला आता गायांचं पण खुराक खाऊन झालेलं आहे. तर आम्ही आता धारा वगैरे काढून घेतोय. तर धारा काढायचा पण टाईम झालेलाच आहे म्हणजे आज लवकरच चालले. आता गायांनी खुराक पण खाल्ली. आणि त्या दादानी तर गाडी आल्यावर इथंच गाडी उभा करून जांभळं काढले होते. मुलांनी पण भरपूर असे जांभळं खाल्लेत आज. आणि त्या दादानी पण म्हणलं खा आता पाऊस यायच्या आधी तिथं पण तसं पाऊस आल्यावर परत जांभळं अशी म्हणजे चांगली लागत नाही. त्याच्यामुळे आम्ही लवकरच मुलांना म्हणलं खाऊन घ्या. इतके जांभळं काढले होते भरपूर. आम्ही सगळ्यांनीच खाल्ले. ते पहा आता आमचं चालले धारा काढायचं काम. तर आम्ही आता धार काढून घेणार इथं. आमची दिदीन त्यानं आता लगेच गायांचं धारा वगैरे झालं की वासरांना दूध पाजून घेतील. तोपर्यंत आम्ही लिफ्टिंगकडे जाणार आहेत. आता लगेच लिफ्टिंगला माणसं येणार इथं. त्याच्यामुळं पहा आमच्या गाड्या तुम्ही पाहू शकता. 2 गाड्या तिथं उभ्या आहेत. आणि आज दोन्ही गाड्या आपल्या भरून जाणार आहेत. आणि आम्हाला असं भरपूर असा आनंद झाला आहे. आपली लिफ्टिंग पण होती आहे परत पाऊस पण आला आहे. म्हणजे आम्ही आज खरंच खुश होतो कारण आम्हाला पक्षी परत जाणार आहे. म्हणजे पक्ष्याचे वजन वगैरे चांगलं असून मग मर होण्याच्या आधी पक्षी जातो यात बी आम्हाला आनंद आहे. आणि पाऊस पण आला आहे. त्यात पाऊस आल्यावर कसं आता आमच्या गायांसाठी खायला चारा पण नव्हता. मग आता शेतात पेरलं तर लवकर पाऊस आला तर लवकर येतं म्हणून आम्ही आता उद्याच्याला काहीतरी रानात पेरणार येतं. आधी मका पेरली होती पण त्याला पाऊस एकदा झाला परत पाऊस नाही झाला. त्याच्यामुळं काही मका उगली होती काही नाही. तर त्यात गवत झालं होतं. तर आम्ही ते परत आता मोडून दुसरं परत पेरणार येतं.
तर शेतकऱ्याचं कसं चालूच असतं. आमचं कसं घरचाच ट्रॅक्टर आहे त्याच्यामुळं आम्हाला काही वाटलं नाही त्याचं. पण शेतकऱ्याला असं दुपार पेरणी करायला परवडत नाही. पण आम्ही ट्रॅक्टर होता, मग घरचीच मका होती त्याच्यामुळं आम्ही पेरून टाकली होती. पण आता परत दुसरी मका पेरायची. पण जाऊ द्या, ती एक जरी पीक गेलं तरी पण शेतकऱ्याला आशा असती हातातला हा घास गेला तरी दुसरा येईल असं. म्हणून शेतकरी त्यातून बी सारखा उभारी घेतच असतो. त्याच्यामुळं शेतकरी कधीच हार मानीत नाही. तो काळ्या आईची ओटी सारखी भरतच राहतो. तर आम्ही काळ्या आईची ओटी भरणारच आहे. तर उद्याच्याला आम्ही आता पेरून घेणार आहे तर काहीतरी. तर पहा, आता आपल्या गाड्या आलेल्या आहेत. आता पटकन आम्ही धार काढून घेतोय. तर पहा, धन्यवाद.